राज्यात विविध विकास प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि शेतकऱ्याची होणारी अनावश्यक पायपीट थांबवण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना कायदा 2013 मधील तरतुदींची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले असून जमिनीच्या संपादनाशी संबंधित सर्व माहिती आता ऑनलाईन उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे। नव्या निर्णयानुसार जमिनीच्या संपादनाचा अंतिम निवाडा, मंजूर भरपाईची रक्कम आणि संपूर्ण कार्यवाहीचा सविस्तर सारांश जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा लागणार आहे। यापूर्वी कायद्यात तरतूद असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये हे निवाडे ऑनलाईन उपलब्ध नव्हते। त्यामुळे शेतकऱ्यांना आणि प्रकल्प बाधितांना माहिती मिळवण्यासाठी महसूल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या। या पार्श्वभूमीवर महसूल व वन विभागाने नवे परिपत्रक जारी करत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत। राज्यातील विविध प्रकल्पासाठी आधी संपादित झालेल्या तसेच सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असलेल्या सर्व जमिनींचे अंतिम निवाडे संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आता अनिवार्य असेल। शेतकरी आणि नागरिकांच्या सोयीसाठी हे निवाडे प्रकल्पनिहाय किंवा गावनिहाय शोधता येतील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच जनतेला हे दस्तऐवज थेट डाउनलोड करता येतील अशी सुविधाही उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काची अचूक आणि संपूर्ण माहिती घरबसल्या मिळू शकेल। भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कायद्यातील कलम 37(3) ची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर शासनाने भर दिला आहे। या निर्णयामुळे भूसंपादनाचा संपूर्ण इतिहास सर्वसामान्य जनतेसाठी खुला होणार असून माहिती लपवण्यास वाव राहणार नाही। नव्या नियमानुसार जमिनीचा ताबा घेतल्यानंतर 7 दिवसाच्या आत अंतिम निवाड्याची प्रत आणि ताबा पावती संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे पाठवणे ही भूसंपादन अधिकाऱ्याची जबाबदारी असेल। यामुळे संपादनानंतर सरकारी मालकीची नोंद 7/12 उतार्यावर वेळेत होण्यास मदत होणार आहे। हा निर्णय केवळ नव्या प्रकरणापुरता मर्यादित नसून 1894च्या जुन्या भूसंपादन कायद्यानुसार झालेले जेवढे निवाडे कार्यालयीन नोंदीमध्ये उपलब्ध आहेत ते सर्व स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक वर्षापूर्वी संपादित जमिनीची माहितीही आता सहज उपलब्ध होणार आहे। या सर्व सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही याचा आढावा जिल्हाधिकारी दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत घेणार आहेत। नियमांचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यताही प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे। या निर्णयामुळे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा नेमका किती मोबदला मंजूर झाला आहे याची माहिती घरबसल्या मिळणार आहे। निवाड्याची प्रत मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागणार नाहीत। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक झाल्यामुळे विलंब, गैरप्रकार आणि भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला हाईप देखील करा। धन्यवाद।